मुंबई नवी मुंबईसह सगळीकडेच पावसानं हजेरी लावलेली आहे आणि एकूणच झाडं सुद्धा उन्मळून पडल्याचं दिसून येतंय। काय अधिक माहिती आहे तुझ्याकडे? नक्कीच शिल्पा, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसात राज्यात सुरुवात झाली आहे आणि मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आपण जर काल पाहिलं की मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस काल पडत होता आणि जरी लोकांना उकाड्यापासून जरी दिलासा मिळाला असेल तरी काही प्रमाणात शेतकरीही त्रस्त झालेले आहेत, कारण त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर नंदुरबारमध्ये, जळगावमध्ये या ठिकाणी सगळे केळी आणि बरेच जे पिकं वगैरे आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जरी सामान्य नागरिक दिलासा वाटत असेल सामान्य नागरिकाला, तरी शेतकरी अजूनही अत्यंत त्रस्त आहे। अवकाळी पाऊस, गारपीट हे प्रचंड लोकांना त्रासदायक असं आहे। आपण जर पाहिलं तर एप्रिल ते मे महिन्यात साधारण ह्या ठिकाणी ह्या वेळेस आंबेसरी पावसाला सुरुवात होते, म्हणजे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उन्हाळ्यात एप्रिल ते मे ह्या दरम्यान पाऊस पडतो आणि त्याचाच फटका आपल्याला पूर्ण राज्यभर काल आणि आज पडलाय। त्यामुळे हवामान खात्याने असं दर्शवलंय की पुढील 48 तास पुढील पाऊस पडण्याची अजून शक्यता आहे। शिल्पा, नक्कीच प्रमिल, तुझ्या मागे सुद्धा काही झाडं उन्मळून पडलेली दिसत आहेत, तर ती दृश्य आम्हाला दाखवू शकतोस का तू? नक्की शिल्पा, आपण पाहू शकतो काल जो पाऊस पडला, मी आता नवी मुंबईमध्ये काल जर आपण पाहिलं की जो पाऊस पडला वादळी वाऱ्यासह, तिकडे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की तिकडे मोठ्या प्रमाणात झाडांचं देखील नुकसान झालेलं आहे, झाडं देखील पडलेले आहेत आणि काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, त्यामुळे लोकांचं जीवनमान होतं ते थोड्या वेळासाठी जरी विस्कळीत झालं होतं। काल आपण पाहिलं होतं की ठाणे मुलुंड दरम्यान किंवा हार्बर वगैरे असेल तीही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती। तरी हवामान खात्याने दर्शवले की पुढचे 48 तास पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांनी आता सतर्कतेने बाहेर पडावं अशीच भावना व्यक्त होती। शिल्पा, त्याप्रमाणे विजा सुद्धा कडकडत होत्या आणि ट्रेन सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात उशिरानं धावत होत्या आणि त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला। या संदर्भात त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच शिल्पा, कारण की आपण जर काल पाहिलं तर विजा इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात होत्या की वादळी वाऱ्यासह देखील विजा कडकडत होता, त्यामुळे लोकांना थोडं भीतीचं वातावरण होतं की अचानक अवकाळी पाऊस आल्याने लोकांचं जीवनमान जरी विस्कळीत झालं असेल तरी थोडासा तरी दिलासा आपल्या सामान्य नागरिकांना मिळाला। नक्कीच, धन्यवाद प्रमिल या सविस्तर चर्चेसाठी।